आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथी बोंड बनवणार आहोत। हे खायला खूपच चविष्ट लागतात आणि ही एक पारंपरिक रेसिपी आहे। तर मेथी बोंड बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेली आहे 1 वाटी, त्याबरोबरच नाश्त्याच्या चमच्याने 2 चमच मेथीदाणे घेतलेली आहे। सर्वात आधी आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत, त्याबरोबरच हे मेथीदाणे टाकायचे आहेत आणि यांना छान असं धुवून घ्यायचं आहे। पाणी टाकून आता यांना छान असं स्वच्छ धुवून घेऊया। धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यानंतर धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाणी टाकून आता याला शिजवायला ठेवायचं आहे, म्हणजे याचा भात शिजवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी येथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, 2 वाट्या आणि थोडीशी कणिक आहे, म्हणजे 2.25 वाटी आहे। तर आता आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे, म्हणजे गव्हाचं पीठ आहे हा, तर याला भिजवून घ्यायचं आहे। आपण ज्या प्रकारे पोळ्यांसाठी भिजवतो तसंच भिजवायचं आहे। आता बघू शकता हा मेथीदाण्याचा भात पण शिजलेला आहे आणि इकडे आपली कणिक पण भिजवून झालेली आहे। आणि त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता आणि जिरा घेतलेली आहे, त्याचबरोबर 4 मिरच्या आणि थोडा कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे लसूण आणि अद्रक घेतलेली आहे। आता आपल्याला या भाताला बारीक करून घ्यायचं आहे। थोडासा पण हा भात छान असं थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच बारीक करायचं आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा पाणी टाकून बारीक करू शकता। तर बघू शकता मी आधी असंच बारीक करून घेतलेली आहे, ते या प्रकारे असं दरदरा झालेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण पाणी पण टाकून बारीक करून घेऊ शकता। 1 ते 2 चमच नाश्त्याच्या चमच्याने पाणी टाका आणि बारीक करून घ्या। आता बघू शकता सर्वच बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण जे कढीपत्ता वगैरे घेतलेला होता, लसूण अद्रक वगैरे, त्याचा पेस्ट तयार करून घेऊया। तर मी इथे लसूण अद्रक टाकलेली आहे, त्याचबरोबर इथे 4 मिरच्या, थोडं कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेली आहे। त्याचबरोबर आता आपल्याला इथे जिरा पण टाकून घ्यायचा आहे आणि याचा एक वाटण तयार करायचं आहे। बघू शकता याचा एक वाटण तयार झालेला आहे। आता आपण या मेथी भाताचे जो पेस्ट आहे काढून ठेवलेला त्याच्यावर आपण हा वाटण टाकून घेऊया। त्याचबरोबर आता आपल्याला इथे काही सुखे मसाले टाकायचे आहेत। तर सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी मिरची पावडर टाकणार आहे। आधी आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडासा। तर मीठ बघा मी इथे 1 चमच टाकलेली आहे। त्याचबरोबर आता मिरची पावडर टाकून घेऊया। मिरची पावडर पण 1 चमच टाकलेला आहे, कारण आधीच आपण इथे मिरच्या पण टाकलेल्या आहेत। आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे। आता यामध्ये थोडासा मी धना पावडर पण टाकलेली आहे, थोडंसंच टाकलेली आहे, अर्ध्या चमचपेक्षा कमी। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्येच ही कणिक पण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण हा गव्हाचा पीठ भिजवून ठेवलेला आहे तो पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। छान यांना मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे मेथी बोंड तयार करून घ्यायचे आहेत। तर मी इथे हाताला लावण्यासाठी पाणी घेतलेली आहे, त्याचबरोबर इकडे तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याचे मेथी बोंड बनवायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे लहान लहान आकारामध्ये हे असे मेथी बोंड बनवायचे आहेत। बघू शकता साईज तुमच्यावर आहे अवलंबून, तुम्ही थोडा मोठा पण साईज करू शकता किंवा छोटा पण करू शकता। आता मी इथे मीडियम साईजचे बनवत आहे मेथी बोंड। तर बघू शकता याच प्रकारे आपल्याला एक एक करून या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपल्याला इथे मेथी बोंड सोडून घ्यायचे आहेत। मेथी बोंड सोडताना गॅस कमी करायची आहे आणि त्यानंतर यांना मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे, म्हणजे फ्राय होऊ द्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपण सर्व मेथी बोंड म्हणजे इथे जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे सोडलेले आहेत
आणि काही वेळानंतर बघू शकता यांचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे थोडे फार फ्राय झालेले आहेत. तर आता आपण यांना पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे फ्राय होऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता दोन्ही बाजूने हे मेथी बोंड छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे, डार्क ब्राऊन कलर झालेला आहे. आणि मी आता हे मेथी बोंड एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि आता बघू शकता किती छान हे असे आपले मेथी बोंड रेडी झालेले आहेत. हे खायला खूपच चविष्ट लागतात. आता आपण हे सर्व मेथी बोंड याच प्रकारे बनवून घेऊया. बघू शकता काही बनवायला सुद्धा टाकलेले आहेत. आणि काही वेळानंतर बघू शकता सर्व मेथी बोंड आपले बनवून झालेले आहेत. आणि आता बघू शकता किती छान असा आतमधून पण शिजलेला आहे, छान असा फ्लफी झालेला आहे, आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे मेथी बोंड रेडी झालेले आहेत. खूपच चवीला टेस्टी लागतात. एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.